राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन गोंदिया या ठिकाणी कार्यकर्ता आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीत आगामी काळात होऊ घातलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे अशा सूचना मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या। तसेच युतीचा निर्णय वरिष्ठ स्तरावर जो होईल तो कार्यकर्त्यांनी स्वीकारून काम करावे असेही त्यांनी सांगितले। या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत निवडणुकीची रणनीती आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर चर्चा झाली। मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी मंत्री बाळासाहेब पाटील आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांनी माध्यमांशी संवाद साधला। तोच मुद्दे होते। एक पक्ष संघटन मजबूत करायला त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की पक्ष संघटन मजबूत झाला पाहिजे आणि जे गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये आमच्या गोंदिया जिल्ह्यात जिथे नगर परिषद नगरपंचायतची निवडणूक आहे, ग्रामपंचायतची निवडणूक आहे, त्यामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्ष घालून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रचंड मताने निवडून आली पाहिजे, हेच आजची बैठकीचा उद्देश होता। जसे निवडणुका जवळ येतात तसे युती संदर्भातला सस्पेन्स वाढतोय। बाबासाहेब पटेल स्वतः एक पार्टीचे मोठे नेते आहेत, काही युती संदर्भात सूचक वक्तव्य केलंय का? काही युतीच्या संदर्भाबद्दल माझ्या माहितीप्रमाणे राज्य स्तरावर काही चर्चा झाली नाही आणि युती संदर्भात जे माननीय नेते प्रफुल्ल पटेल ठरवतील त्याप्रमाणे आम्ही गोंदिया भंडारामध्ये काम करणार। लागावं, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडावेत, या कार्यालयामधून महिला, तरुण, ओबीसी, अल्पसंख्याक समाजाला न्याय भेटावा अशा प्रकारच्या आम्ही कार्यकर्त्याला सूचना दिलेल्या आहेत आणि ते कामाला आहे। NTV न्यूज मराठी गोंदिया।